बद्ध वक्ता श्रोतयाच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता वातुकीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे झाली लोभाचे मांजर पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार वाया गेले ते भजन उभयता लोभी मन वैरमुख एके ठाई तैसे झाले तया दोही गातुकीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे आमाप आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही गातुकीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे प्रस्तुत प्राप्त भंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या कृतीप्रमाणे 318व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं दुसरं चरण चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय गायकाबद्दलही बोलतात. दुसरं चरण म्हणजे ध्रुवचरण. यामध्ये गातुकीची नाही ठावे तर तोंडवासी काही द्यावे. पहिल्या चरणात आशाबद्ध वक्ता वक्त्यात मग कोण कोण आले? कीर्तनकार एक, प्रवचनकार दोन, पुराणिक भागवतकार रामायणाचार्य हे पुराणिक ते तिघ आले. बरोबर आहे ना? आणि मग त्याच्यामध्ये तिघ आले आणि चौथा गायक त्यांच्या साथीला लागतो की पौराणिकाच्या साथीला कोण लागतो? गायकाची गरज आहे. गायक उपांग, गायक मुख्य अंगण उपांग लागतं. ते कीर्तन करायला भजनाचं अंग असलंच पाहिजे. कमीत कमी त्याला रूपाचा अभंग तरीच म्हणता यावा. कीर्तन करायला रूपाचा अभंग आपल्या पोटात प्रमाण उचलता यावं असं आहे. ते त्याचं कारण एक आहे, जर ते नसेल तर कीर्तनासाठी नाही जमत. कीर्तन म्हणल्यावर मनात गायनाचं अंग असलं पाहिजे, त्याची मिसळ आहे. प्रवचन करण्यासाठी काही लागत नाही. खरं तर पुराण सांगायला सुद्धा हे पहिलं नव्हतं. भागवतकार कधी हे संगीताचा वापर कुठं? आमचे जुन्या काळात भागवतकार एकच पंडित गुरु पारडीकर. आपल्या इकडं पंडित गुरु पारडीकर भागवतकार होते बरं काय. जुन्या काळात आमच्या लहानपणी पंडित गुरु शिवाय कोणी भागवत सांगत नव्हतं. तर त्यावेळेला त्यांनी काही संगीत तबला पेटी वगैरे काही संघ घेत नव्हते. सकाळून संहिता वाचित होते आणि दुपारून कथा सांगत होते. त्यांचा नियमच होता. कोण्या गावाला 7 दिवस कोणाच्या वाड्यातही ते करत होते भागवत. ते काही मंदिरातच करत होते असं नाही. कोणाचा नवसा सायाचा असलं काही अडचणीचं कोणी आत्महत्या केलेलं काही असेल तर ते घरी कुठेही करत होते. तसं काही नाही. पण ते सरळ सांगत होते.
त्याला काही तबला पिटीची गरज लागत नाही, काही नाही काही नाही काही नाही. श्लोक वाचणे, अनर्थ सांगणे, पुराण सांगण्यासाठी, प्रवचन सांगण्यासाठी, पोथी सांगण्यासाठी एवढं काही संगीताची आवश्यकता तेवढी नाही भासत. पण कीर्तन म्हणल्यावर कीर्तन असं एकेकला मूर्तिमतीं जैव शास्त्रम हेन मोक्षदायकम तैव संयम रूपम यत् कीर्तनम कीर्तते मया. कळलं का? म्हणजे गायनाची कला मधात असली पाहिजे कीर्तन. पण कीर्तन हे कीर्तनकाराचं मुख्य अंग आहे की उपांग आहे? मुख्य अंग आहे. कीर्तनकाराला मुख्य अभ्यास पाहिजे. काय पाहिजे? आधी अभ्यास. आणि कीर्तनकाराच्या अंगात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टी असाव्या. रंगनाथ गुरुजीला गायन काही नव्हतं, परभणीकरांना नाही नाही काही नाही गायन नव्हतंच. दोन्हा मला दिवडूर करत होता, आम्ही ऐकले की होतं काय. रंगनाथ गुरुजींचं नाही आम्हाला श्रवण घडलं, कारण काय रंगनाथ गुरुजी आमच्या जन्मालाच गेले. मोतीराम महाराज गुरुजी आधीच गेले म्हणे, 64ला गेले मोतीराम महाराज. त्यांनी भेट ठेवला मोतीराम महाराजांनी 64ला, आमचा जन्म 65ला. मग काय करायचं? आणि गुरुजींनी त्यात 65ला जन्म. मग आता आमचा जन्म होण्यात ते गेले दोघे. मग काय कळेल ते दोघांचंही काही गाणी माहीत नव्हतं. पण लोक सांगतात ना, आमची शास्त्री महाराज सांगत होते गुरुजींचं सगळं चरित्र. आणि मोतीराम महाराजांचे शिष्यमंडळ आता भेट काय म्हातारी जुनी फार 55 वर्षाची, त्याचे महाराजांचे शिष्य अजून आहेत, ते सांगतात इतकंच. दोंडा महाराजांचं प्रत्यक्ष ऐकलं कीर्तन मी. दोंडा महाराजांचं तुम्ही होते प्रवचन कीर्तन ऐकले, पण त्यांना काही गायनाचं विशेष अंग नव्हतं. तरी पण मुख्य अंग चांगलं होतं ना. कोणतं? ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि सांगण्याची शैली, कीर्तन पटवून देणं, हे सगळं गुरुजीकड, दोंडा महाराजाकड, हे सगळं जोग महाराजाकडं. जोग महाराजाला सुद्धा गायन जेमतेमच होतं. मग गायन जेमतेम आहे तरी पण उपांग आहे. गायन काय आहे? उपांग आहे. आणि मुख्य अंग आहे अभ्यास. कीर्तन करायला अभ्यास असला पाहिजे. पण ते मुख्य अंग, जसं उदाहरणार्थ गायना पक्वान्नातला, जेवणामधला मुख्य पदार्थ कोणता? वरण चपाती. काय? वरण चपाती किंवा पोळी, दूध, भाकर, भाजी हे मुख्य येतं. हे जावं म्हणून त्याच्या संग ककडी लागते की नाही? थोडी भजी काही नाही भाऊ. मग चपाती पायस केला जाते जरा 4 घासा, बरोबर आहे. पोळ्या केल्यावर कढी आमटी, मग हे उपपदार्थ की मुख्य पदार्थ? हा. मग पोळी दूध हे मुख्य वय एकच आहे. आणि हे जाण्यासाठी भजे येत. मग तुम्ही भजेत जर जास्त खाल्ले तर निघायला लागेल. मग तसंच व्हायले. मग गायनाकडे बघितल्यावर तुम्हाला कीर्तनातलं ज्ञानाचा पत्ताच राहायला लागणार ना. कळलं का? नुसते त्याच्या हाव करत बघत बघायचं म्हणलं काय उपयोग आहे? ते हाव कमी असावं. कीर्तनात हाव करणाऱ्या, चाली म्हणणाऱ्या नाही, जशा चाली जरा आटपत्या घ्याव्या. अरे कीर्तनाचा बोकनाच करते ते काय करत. मला घेते सोडा महाराज, माझ्यापैकी नाही जमत. हा कोणाला मी आता हात करतोय आवर गेलं तुझे हा म्हणजे 3 घंटे, मला कीर्तन कोणा 3 घंटे माहिती आहे. ते जगन्नाथ पवार नाशिककर याला आले परभणीला. आपले गावाची बरीच दिवस झाले या गोष्टीला. आजची गोष्ट नाही, लय दिवसाची गोष्ट आहे महाराज. हो 35 वर्ष होऊन गेले असं लोक. ज्ञानेश्वर महाराजांची आता जन्मशताब्दी नाही यावर्षी, म्हणजे 750 वर्ष झाले माऊलीला. किती? 750. म्हणजे जन्म, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी 15 वर्षाला ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणजे इथून पुढे 15 वर्षाला, बरोबर आहे. मग परभणीचा पहिला सप्ताह झाला 35 वर्षापूर्वी. किती? असा त्याचा अर्थ आहे. आता 50 झाले नाही तर माऊली अवतीर्ण होऊन 700 वर्ष अवतरले. आणि 15व्या वर्षी त्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, बरोबर आहे ना. मग याचा अर्थ 715 म्हणजे मागाच्या 35 वर्षापूर्वी पहिला सप्ताह. कुठं? म्हणजे ज्ञानेश्वरीची जन्मशताब्दी. ज्ञानेश्वरीची बरं, ज्ञानेश्वरांची नाही, ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरीचा जन्म झाला आणि ती जन्म काय, त्या ज्ञानेश्वरीची जन्मशताब्दी तिथं केली चालली ना. हो. मग त्यावेळेला जगन्नाथ पवार नाशिककर तिथं आले होते. जगन्नाथ पवार मोठे वक्ते होते.
म्हणून लोक खूप जमले. भक्ता तर मोठाच होता, पण त्या दिवशी अवश्य भाविक काही लोक आले जगन्नाथ महाराजांना कीर्तन करतात. चाल म्हणणाऱ्यानं जे चाल लावली म्हणतात म्हणाय, पाऊण घंटा तरी गेला. फिरू फिरू तेच, फिरू फिरू तेच, फिरू फिरू कोणी काय म्हणेना काय नाही. आता आम्हाला ऐकायला तळमळ झालं. एका बंद करते पापिष्ट असं वाटायला लागलं. पण ते काय पद्धत करीना. मग ते म्हणले काय, आणि झाल्यावर कीर्तन महाराजांवर अर्धा तास केला तिथे. आणि ते म्हणले टाइम झाला, माझ्या कीर्तनाचा टाइम संपला, माझं कीर्तन गायनानं खाल्लं. काय म्हणले, नाराज झाले. काय करते काय म्हणले नाही ते, एवढंच म्हणले गायनानं खाल्लं आणि कीर्तनाचा टाइम संपला, सोडून दिलं. ज्ञानेश्वर महाराजांचं भजन घेतलं. दुःख वाटलं कोणाला, श्रोते श्रोते दुःखीच. मग हे कळायला पाहिजे उपांग आहे. हे एवढं उपांग विशेषत्वानं लोक ऐकायला आलेले असतात. ते गायन नाही काय आले हो, ते कशासाठी कीर्तन ऐकाय आहेत ना. हा तुमचा तसा स्पेशल गायनच ठेवा ना त्या दिवशी. एका दिवशी समजा या गायकाचा जागर, बरोबर आहे ना. आणि मग तो गायक आणा आणि मग त्याचेच हाती ज्यावेळेला येतील त्यावेळेला त्याचे श्रोते झाले. त्याचे श्रोते येते का महाराजाचे श्रोते येत, महाराजाचे श्रोते येत. पण हे आपलंच तिथं दाखवायला लागतं ना. चांगलं ह्याला त्याला कळतच नाही ना, आपलंच दाखवायला निघतंय. तसं नाही करायला पाहिजे. महाराजाचे श्रोते ते ऐकायसाठी आले तरी आपलं आवडतं घ्यावं. गायन जरूर असावं, पण ते उपांग आहे, मुख्यांग नाही. मुख्यांग कोणतं आहे, कथा, आणि त्याच्यातलं ते म्हणजे अभंगाचा अर्थ सांगणे हे मुख्य अंग आहे. असं मग गायन म्हणजे निरर्थक आहे का, असं नाही, निरर्थक नाही. गायनामध्ये खूप जादू आहे, गायनामध्ये जादू आहे. भगवान परमात्मा आणि ईश्वर जो म्हणतात त्याला, म्हणजे सगुण निराकार किंवा सगुण साकार, जास्तीत जास्त हे दोन देवाचा साक्षात्कार तुम्हाला होऊ शकतो. कशातून, गायन. निर्गुण ब्रह्माची प्राप्ती किंवा स्वस्वरूपाची प्राप्ती नाही होणार. स्वस्वरूपाची प्राप्ती व्हायला ज्ञानच ऐकावं लागेल. ज्ञानाशिवाय मुक्तावस्था प्राप्त होत नाही, स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. का नाही, ते ज्ञानच त्याला साधन आहे. मोक्ष मिळवण्यासाठी साधन काय आहे, साक्षात ज्ञानच आहे. हे अवांतर साधन आहे. गायन अवांतर साधन आहे, पण साधन नाही किंवा निरर्थक आहे असं कोणी म्हणायचं नाही. तुम्हाला गायन येत असेल नसेल त्याचा काही सवाल नाही, पण गायनात सुद्धा ताकद आहे. नाद ब्रह्मची मुसा आले. ज्ञानेश्वरी काय म्हणले बघा, ज्ञानेश्वर नाद ब्रह्मची मुसा आले. नाद ब्रह्मची मुसा आले. स्वराला ज्ञान, स्वराला किंमत आहे. बरं, स्वराला किंमत आहे, अपस्वराला किंमत नाही, स्वरालाच किंमत आहे. हा, आणि अशा प्रकारचं गायन गायकांना खूप त्यांना ज्ञान. आताच्या गायकांना बोलायला नाही. तानसेनासारखे गायक, मीराबाईसारखे गायक, यांना खूप त्यातलं ज्ञान होतं. आणि त्यांच्या त्या गायन भक्तीतून, संगीतातून ईश्वर त्यांना प्रसन्न होत होता. त्यांना साक्षात्कार देवदेवतेचा होत होता. कोणला, त्या गायक लोकांना. इतकी पावर त्या गायकामध्ये आहे. आणि गायना, आणि गायन म्हणजे कुठलं तरी आहे आणि काहीतरी आहे असं समजून घेऊ नका. आपल्याला त्याचं ज्ञान नसेल, तुम्हाला मला त्याचं ज्ञान नाही त्या गायनाचं, तरीही म्हणले नाही ज्ञानेश्वर महाराज, एखादा गायक गायलाय आणि त्या श्रोत्याला ज्ञान नाही. कोण्या श्रोत्याला, ऐकणाऱ्याला. मग ते भिंगुळवाने, जो जेठींचे गौरवणे आणि तयाशी तो भिंगुळवाने, असा प्रकार होतो. कंस खायला बोलवलं गायकाला, मक्याचे कंस खाल्ले आकड्यावर शेतकऱ्याच्या, आणि त्याला वाटलं इथले कंस खाल्ले थोडे तसं भजन करून जाव. फुकट कसे खाव, लावडा विना अमृत नानासारख्यानं आपले सोर फोर लावले, सोर फोर लावून गायन सुरू केलं. हा 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 हो असं सुरू केलं. गाऊ लागलं. हे शेतकरी येलं
बाबा 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 म्हणलं महाराजाला कंस लई झाले काय बाबा पोट दुखायला महाराज काय दुखायले पोट दुखायले तेव्हा महाराज येऊळायला असं वाटतं त्याला त्याला ज्ञान आहे का त्याचं हे ताणा घ्यायलाय हे हा उभं करायलाय ते स्वरातले ते काही आता त्याला काही ज्ञान नाही त्या शेतकऱ्याला बिचारा तिकडं डांग्या हुडका गेलं घ्यायला टाकायला येतं पोट दुखाय म्हणला जास्त खाल्ले मला ते कंस येतं पोटाला मरत आहे म्हणून चुलीत डागल्या घातल्या कोणी शेतकऱ्यानं भाऊ तापून त्या सरपणे देत होत बरं काय आपल्याकडं मरण म्हणलं हे लई उडायले हा डागण्या पेटविल्या डागण्याला लाल केल्या तर येतं गायन संपलं आणि मग जाग्यावर आल्या गोष्टी बसल्या शेतकरी म्हणला बरं वाटेल का काय आम्हाला काय झालं केवढा तुम्ही येऊन राहिले म्हणला मी डागण्या टाकले मला पोट दुखत अरे बापू हे मला ते बाजून काढीत जो देतील ते गौरवणे दयाची ते भिंगोळवाणे म्हणजे कळ का त्यातला चाहता असावं त्यातला ज्ञाता असावा त्या गायनातला संगीतातला ज्ञाता असावा त्याच्या समोर येऊ राहावं आम्ही आलो कीर्तन ऐकायला तू येऊ राहिला बरोबर आहे की नाही आम्ही आलो कशाला आणि तू येऊ लागल्या आमचं डोसकं उठल का आनंद वाटेल सांगा डोसकं उठतो याला कळणारा आहे हा गायनामध्ये खूप जादू आहे खूप रावणानं आपल्या रामायणामध्ये रावण महादेवाकडं आत्मलिंग मागायला गेला होय नाही कशासाठी आत्मलिंग पाहिजे होतं माईला पूजेसाठी मग आत्मलिंग पाहिजे होतं त्याच्या जाता जाता डोसक्यात विकल्प आला म्हणून माईला आत्मलिंग मागाव आणि आपल्याला म्हणा त्याची पार्वती बायको चांगली आहे म्हणला तर तेवढी एक मागाव भोळा देव काय विजेत आहे म्हणला मला तर नाहीच म्हणत नाही म्हणजे बायको मागाव त्याची असा विकल्प घुसल्यावर महादेवानं का न सांगता तुम्हा कळवाय ते अंतर विश्वभर आहे ते त्याला कळालं रामाच्या पोटात कपट आले माईला आत्मलिंग मागितलं असत पाप नव्हतं पण मई बायको मागण्यासाठी यायला मग थोडा घुसाळा मनातला म्हणा रावण इतका आल्या आल्या तिथून लांबून दिसला तर माझे उठत होते बघा इतकं प्रेमाच्या भक्ताचं होतं गणाचं रावण मानसुरा महादेवाची आवडते गण येत गण म्हणजे भक्त आणि मग ते लांबून रावण दिसला तर माझे उठायचे या रावणा या म्हणून त्याला आलिंगन द्यायचे बसवायचे किती आदर करायचे त्या दिवशी जवळ येऊस बी बोलला नाही माझं का बोलला एक बी नाही दोन बी नाही ये बी नाही काही लक्षात राग ओळखील तर बायको मागायला रावण म्हणला घुसाळा कसा आला व्हायला आता मला या बी म्हणण्या बसाय म्हणा प्रसन्न दिसणार म्हणून रावण बी नाही कला कार्य 64 कला होत्या गेला नाही भाऊ रावणाला हा मी म्हणतो रावण काय काय साधा होता का काय म्हणा लय डोसके वाद होता कुत्र्यासारखं भुकत होता येत होता का नाही त्या मांजरीसारखं आरडं म्हणलं आरडायचं पोल्यासारखं आरड वाघासारखं आरड कसं येत होतं त्याला काही बी हा पोट भरलं ते ना असंच रडमध्ये गावात हा घोड्याच्या हारभरे मागायचे काही गायन करून काही कुत्र्याने बसवून काही म्हणजे असं कला कोणाकडे होती रावणाकडे कला असल्यामुळे त्याला आमचं मुंडकं उतरलं आणि त्याच्या त्या शिराच्या तंतू केल्या आणि सुस्तरामध्ये गायन सुरू केलं कोणी रावणानं आणि त्यावेळेला भगवान शंकर लगेच संतुष्ट झाले बरोबर आहे इतका रावण पाप मागायला म्हणजे काय मागायला मला बायको द्या तरी म्हणले वरमृळी बोल भक्ता माझी स्तुती केलीस मला प्रिय वाटलं आणि मला कोणताही देव देवताही नाही भाऊ स्तुती केल्यावर खुश होते आणि कोणीही खुश होते कोणीही खुश होते येडे महाराजाचा तवाच पगळत येत काय महाराज तुमचं कीर्तन काय वा का कीर्तन ती अशी येडे झुकवी तिथं आणि ते म्हणते या खुशच होतोय महाराज येडे कोण अजून अशी म्हणायची तयारी जमलं का नाही म्हणून काय महाराज म्हणते म्हणून जसं काय कीर्तन जमलं का नाही काय गाडो म्हणा कशाना म्हणते महाराज सांगा तुम्ही लोकांनी चांगलं झालं तरी म्हणा काय मनात त्याच्या ध्यानात येऊ नये सो कीर्ती काही नाही का पूजिता डोळा न देखा हा अमुक ऐशी नो हा विषयची लोका
येणं बालक कसं आहे, झालं ते झालं, ईश्वराला अर्पण केलं, बालक बोबडा का वेळा विश्वा पावली ते चोळी करून मावली जीवी त्याची मी तुमची केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येथे माझेही उरले पाहिजे पूर्ण अशी अवस्था अंतकरणात असावी. किंवा यदत्र यदत्र सोष्टम किंचित काय गुरुरेव काय ममैव हे गुरु नाही यदत्र सोष्टम किंचित तर ममैव गुरुर नाही. तुम्हाला याचा अर्थ नाही कळणार नाही. मी काय जे बोललो असेल त्याच्यात जे चुकलं असेल ते माझं आहे आणि याच्यात काही जर बरोबर वाटलं असेल तुम्हाला ते माझ्या गुरुच आहे. लक्षात आलं का? याच्यात काही बरोबर वाटलं असेल ते कोणाचं आहे? माझ्या गुरुच आहे. आणि ज्याच्यात काही अस्पष्ट असेल चुकी असतील तर ते माझ्या पदरच आहे. अशी निराभिमानता वाक्यात असावी पण ती नसते महाराज. मग रावणानं गायन केल्यावर स्तुती केल्या महादेवाची प्रसन्न झाला की नाही आणि त्याला बायको दिली की नाही. आता ती पुन्हा पसरी नाही ती सोडा त्या विष्णूनं सोडून घेतली ती पुढचा विषय वेगळा राहिला. बायको दिली बघा म्हणजे ईश्वर गायनानं प्रसन्न होतो की नाही. मग गायनात ताकद नाही का? आहे पण वर्म चुकायले गातो तेची नाही ठावे हो. म्हणजे गायन कशासाठी करत हे गायक? ह्या गायकाला अक्कल नाही तुकाराम महाराज. गातो तेची नाही ठावे. काय गातोय मी आणि कशासाठी गातोय हे नाही ठावे. वर्म चुकलं करायचं. इकडं बघा भक्त मालिकेत आमचे सुरदास कोण? सुरदास पंजाबी ब्राह्मण म्हणल्या जात होतो बरं. आणि त्याच्या भाषेतून त्यानं आणि सुंदर राग रागिण्या गायले महाराज. हो हा त्याला फार गाता येत होतो. कोणाला? सुरदास म्हणजे काय महाराज? सगळे राग रागिण्या त्याला येत होता सुरदास. भक्त असले त्याचं कारण आहे की पहिला अक्रूर येते पण काही घेत आहे. सुरदास पहिला कोण आहे? अक्रूर म्हणजे कृष्णावतारातला अक्रूर सुरदास नावाने अवतीर्ण झाला. आणि जन्मतात भीत आंधळा. हे नाही भाऊ जन्मतात त्याला सगळे राग येत होते. हा भैरव, मेघमल्हार, मालकंस, दीपक आणि श्रीराम आणि हिंदोल. किती झाले? कोणते कोणते? कोणते कोणते नाही का? तुम्ही सांगितले की महाराज बघा बरं ही नाही आता त्याचा सुभाष तो विष्णू सांग बरं. नाही ते मला पाठवलं ऐकले ते नापास बघा बघा काय उभे तुम्ही म्हणले ना आमचा पुढारी पुढे गेलाय. हो पण त्यात एखादं आता सांगतो ऐक. हा भैरव, हा हिंदोल, श्रीराग, मालकंस, मेघमल्हार, दीपक. सांगा बोली भैरव, हा मेघमल्हार, हा दीपक, हा मालकंस, दीपक. डबल डबल तिथे तसं नाही. आता सांगितले किती राग आहेत? हे 6. त्या 6 रागाला 5-5 बायका आहेत. किती? 5 हा 30 झाल्या. आणि त्या 30 बायका येतात बरकायच्या तिघ म्हणजे 5-5 बायका. एका रागाला 5-5 बायका. त्या एका रागाला 8-8 पोरं. 240 किती? 8-8 पोरं हो. 8 सख 48 पोरं. बायका किती झाल्या? 6 पंचे 30. 48 आणि 30 लढता येईल. 78 आणि 78 पुन्हा 6 जण नाही 84. आता हे जे नातू पंतू म्हणण्याचं खूपच उदाहरण एक संगीत शास्त्र आहे भाऊ. हे तुम्ही म्हणता हे कुठून आवाळातून पडले? वेदातले वेद 4 वेद आहेत ना. ऋग, यजु, साम, अथर्वण. अथर्वण वेद कर्मकांड. लक्षात आलं?
तुमचा ऋग्वेद ज्ञानकांड, यजुर्वेद उपासनाकांड आणि सामवेद संगीत गायन. सामवेदातलं गायन आहे. सामवेद गायनात प्रख्यात आहे. त्याच्यात मुळात 2 आहेत आधी अंग छंद. त्या छंदांची नावे आपला गरुड पंखाद्वारे ते गायन करतो. रथंत साम आणि भृत साम हे 2 पंख गरुडात. त्या एका पंखातून रथंत साम, एका पंखातून भृत साम. आणि भृत साम भगवंताची विभूती सांगितली भगवद्गीतेत. तुम्ही नीट ज्ञानेश्वरी वाचित नाही, गीता तर तुम्हाला कळतच नाही, वाचता येत नाही, वाचली तरी कळतही नाही. रक्त काय भृत साम तथा साम नाम गायत्री छंद सामहम. 10वा अध्याय विभूती योग नाम 10मोध्याय. म्हणजे भृत साम तथा साम नाम. भृत साम नावाचं जे काही छंद आहे ते माझी विभूती आहे आणि गायत्री छंद माझी विभूती आहे. हे गायत्री मंत्र आपण म्हणून जाण्या घालताना ते साधा नाहीये. देवाची विभूती सांगितली ती ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एवढा जे मंत्र आहे भगवंताची विभूती सांगितली. काय म्हणले भृत साम तथा साम नाम गायत्री छंद साम. मी म्हणले अर्जुना मग भृत साम नावाचा जे छंद आहे गायनातला ते भगवंताची विभूती म्हणजे. आणि हे वेदातले 2 आधी छंद भृत साम रतंत साम. आणि त्या पंखाद्वारे गायन करीत होता. गरुड करतो आणि त्याच्यावर देव कॅसेट टाकायची गरजच नाही. हे उडू लागला कोण गरुड की त्या 2 पंखातून हे गायन होते नाही. गावामध्ये मला वाटतं जीप मध्ये एसटी मध्ये कॅसेटी पहिल्यापासून आहे. हा देवापासून. पण कॅसेटीच्या नादात ड्रायव्हर गाडी टकून घालायचा नाही. हा फक्त कॅसेट कोणासाठी मालक गुंगवावा, मालकानं छंदात ऐकावं. ड्रायव्हरनं कॅसेटकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्या स्टेअरिंग वर लक्ष द्यायचं आहे नाही. आणि ते जर हिच्या गुंगला मालक गेला बरोबर आहे की नाही. असं होऊ नये. मला हे गायचा गरुड पंखाद्वारे देव वरी डुलायचे. त्या आनंदात खुश व्हायचा देव ईश्वर. म्हणजे हे आता ही इथून सुरुवात आहे. ही इथून इतके राग रागिण्या झाल्या. आता स्वर 7 किती आपण म्हणतो सप्तम स्वरामध्ये गायन केलं. कसं केलं भाऊ? सप्तम स्वरामध्ये गायन केलं. हे आता गायन वेदातलं कळलं तुम्हाला. सामवेदातलं गायन आहे. हे मान्य करावं लागेल की नाही? हो. मग तुम्हाला हे राग रागिण्या कुठल्या सांगितल्या? नाही राग रागिण्या सांगायला तुम्हाला एक कुटुंब वेद अंतर्गतच आहे ना. याचा विचार गर्ग संहितेत खूप आलेला आहे. गर्ग संहितेत चिंतन आहे याचं. तुम्हाला म्हणून 6 राग भैरव, मेघमल्हार, दीपक, मालकंस, श्रीराग, हिंदोळ राग बरं काय हे असे 6 जण आहेत. आणि त्याच्या बायका किती म्हणून 5 म्हणलो ना. 5 बायकांना 8 पोरं. म्हणून तर भैरव राग गायला समजा एखाद्यानं. आणि पुन्हा भजन संपलं त्यावेळेला भैरवी गायची. काय गायची? भैरवी. त्याची बायको आहे. मग बायकोला गायन केलं की पुन्हा राग गायचा नाही, पुन्हा भैरव्याच गा. लक्षात आलं की नाही भाऊ? हा. आधी नवऱ्याला पटा वाढाव का आधी बायकोला पटा वाढाव? नाही. त्याच्या बायकोला लुगडं नेसवायचे. आपल्या घराला पाहुणा आला, पाहुणी आली. आता त्या लुगडच्या बायकोला लुगडं नेसवायचे. खरं तर माणसं त्या बायालाच लुगडे काय बायाचा मान एक बिचारायचा. त्यालाच लुगडं नेसवायचे. ह्याला काय नाही कपडे टोपीवरच भाग घेते. टोपी नारळ दिला उपर नका लुगडं मात्र कोणला? त्याच्या बायकोला भैरवीला. बरं मग ही नाही भाऊ. मग पट्टा वडायला आधी ती तारी टोपी कोणाला द्यावं लागते? आधी तिला लुगडं नेसून गोकुळावा. आधी नवऱ्याला द्यावं पटा वडाव आणि त्याला टोपीन टाईल द्याव आणि त्याच्या हातात लुगडं द्यावं. हे तुमच्या अंगवस्त्राचं लुगडं घेऊन जा किंवा ते नेसवायचं पुन्हा. मग आता पुन्हा तिला गोकुळ लावलं तर पुन्हा ह्याला आता डबल पटा वडायची गरज आहे काय? नाही. हे शास्त्र आहे. शास्त्र हे शिकलं पाहिजे. तसं भजनामध्ये
ज्या भजन्यानं भजनच्या शेवटी म्हणून तुम्ही बोंबलतोय ज्ञानेश्वर महाराजांचं भजन झाल्याशिवाय भैरवी लावू नका. आम्हाला आणखीन कीर्तन करायचं असलं तर तुमची भैरवी काय कामाची आमच्या? भैरवी झाली म्हणजे कीर्तन संपलं. माऊलीचं भजन घेतलं की आमचं कीर्तन संपलं. आणि मग माऊलीचं भजन झाल्यावर तुम्ही भैरवी गा. हे तर आधी सुरू करते शेवटच्या चरणात असं म्हणलं त्याच्यावर ते झालं का काय की हे आणखी ज्ञानात त्या गायकायला आताच्या ज्ञान नाही किंवा भैरवी गायल्यावर भैरव गात नाही. आणि म्हणून तर सहसा भैरवी चाल म्हणल्यावर भजन पुन्हा भैरवी जाते बोंबलते. भजनच रंगत नाही तिथून पुढे काय की बाबा तीच वरती तिकडं इतकी पावर आहे. इतकी पावर आहे बरं. काही केस आहे बाई नवऱ्याला खिच येते या कोण भैरवी भैरवाला खेचती महाराज. हो तुम्ही पुन्हा भैरवी गायल्यावर भैरव गा नाही जमणारी नाही भाऊ. मग ती काय करते आपल्याकडे वरती चाल वरती वरती अनुभव की नाही भरण्याचा विचार भरण्याला. हा होतंय तसं काय की भैरव इकडे जाते माणूस पुन्हा इकडे येतच नाही. हा इतकी पावर आहे बघा तिच्या त्या गायनात आहे की नाही. हा मग त्याच्यासाठी आधी राग गायचे आणि नंतर रागिण्या गायच्या. त्याच्या बायका पुन्हा आधी मान कोणाचा आहे त्या नवरी यायचा आणि पुन्हा बायका यायचा. लक्षात आलं असं. आता हे तर कुटुंब मोठे राग हे गर्ग संहितेमध्ये भगवंताची स्तुती केली या लोकांना. हो पण या लोकांनी ह्या राग रागिण्यानं कृष्ण परमात्म्याची स्तुती केली आहे. तिथला विषय तुम्हाला मी सांगायलो कुठला गर्ग संहितेतला. आणि सामवेदातलं गायन हे सर्वांना मान्य करावं लागतं. असं सामवेदातलं गायन. मग त्या गायनाच्या द्वारे भगवान परमात्मा प्रसन्न करण्याची शक्ती अंगात येते. भगवान म्हणजे भगवंताचा साक्षात्कार त्या गायकाला होतो. गायन कशासाठी करायचंय पण गातो तेशी नाही ठावे. कशासाठी गायचंय हे गायन नाही ठावे. तोंड वासी काही द्यावे. फक्त तोंड वाचायले काय हा हा हो हो कशासाठी करायले पैसे मिळण्यासाठी देव मिळविण्यासाठी गात नाही बेटा. मग कशासाठी गातोय पोट भरायसाठी गातोय पैसे मिळविण्यासाठी. काय काय तोंड वासी काय महाराज काय बोलते सांगता येत नाही. हो असे महाराज बोलते काय त्या गायनामध्ये स्वर आपण सात सात आपल्याला तुम्ही म्हणता एवढं तुम्ही म्हणून तुम्हाला गाता येते का? अजिबात गाता येत नाही. कळत आहे ना पण कळत कोणाचा स्वर जाऊ द्या महाराज. मी कीर्तन झाल्यावर सांगा याचा स्वर घ्यालता तुम्ही मला विचारा म्हणू नका काही याचा स्वर घ्यालता. तुम्ही म्हणता तुमचा माया जाते गेला की मी तोंड करतो हे करतो एक करतो करतो. हा मला माहिती आहे इथं हुट कर मग हिवा इकडलो म्हणजे सावर नावड असेल. हा एकदा गेल्यावर म्हणून आमचे शास्त्री महाराज म्हणत होते मला साथ होत होते. शास्त्री महाराज 50 शास्त्रीला गायन येत होतं. मला म्हणायचे मान स्वर गया तर शिर गया ताल गया तर बाल गया. म्हणजे भजनातला ताल गेला म्हणणाऱ्या कोण तर केसावून गेलं. कशाहून गेलं केसावून गेलं. माणूस म्हणते ना बाबा बरं झालं केसावून गेलं नाही तर मुंडक गेलं. आणि बरोबर आहे ना अर्जुनाचा मुकुटच पडला होता ना ते सर पात्र सोडलं नाही का. तक्षकात पोरगं अस्त्रात बसलं नागास्त्र आणि ते सोडलं ही कर्णानं ठ्याकून ठ्याका. ते देवाची कला आहे. घोड्याचे गुडके दाबले त्यानं लई हुशार आहे महाराज. अर्जुन हे अर्जुन का मरतच होता पण कोणी वाचविलाय देवानं. त्याचा कर्णाचा नेम बरोबर होता आणि त्याच्यावर सर्प बसला होता आणि सर्पाचा करता काढणार होता अर्जुनाचा. कर्णाच्या आता मरतच होता ते मला ऐकून सरळ ठ्याकून ठ्याका. देवाला माहित होतं याचा आता संपलं कोणाचं अर्जुनाचं. त्याचा बाण यायच्या आधी यायचा बरोबर असं देवाला काय दाबलं की इतकं नाही. घोडी मी मेटे कुठे आणली कशी कला असेल त्याच्यात. घोडी कशी आणली आणि मेटे कुठे घोडी आली गिरत खाली वाकला. इतका वाकला की का झालं अर्जुनाचं मुंडकं खाली आलं. बाण मुकुटावून गेला ठ्याकून मुकुट उडाला. अरे बापरे. अर्जुन म्हणलं देवा आता सरली नव्हती मग काय गुडघे वाकविले तू वाकविलंच म्हणला म्हणा बाबा. हो मरतच होता अर्जुन महाराज. ही कला आहे देवाची. आता मग केस अर्जुनाच्या कशाहून गेले केसाहून गेले. ते केसाहून गेले म्हणजे ताल गेला भरण्याचा ते केसाहून गेलं. पण स्वर गया तर शिर गया मुंडकच गेलं.
का स्वरात आणता येत नाही, तालात त्याला आणता येते, स्वरात त्याला आणता येत नाही. स्वर गेला का दुसऱ्याचा स्वर घालवतो, असं मोठं कठीण आहे. आणि जातो का जातो. भजनात कळत आहे आपल्याला काय भाव येत नाही भजन. राग रागिल्यानंतर राग येत आहे, राग येत राग क्रोध येत आहे, पण राग गाता येत. मग तुम्ही म्हणता माहिती अभ्यास आहे, हे पुस्तकी ज्ञान आहे आमचं. या बाबतीत कोणतं ज्ञान आहे अनुभवातलंय का नाही. अनुभव नाही आता गायनाचा अनुभव नाही. तुम्ही म्हणा शरीरात गाऊन दाखव बरं का डोंगर काय दाखवू तुम्हाला शरीरात नाही 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 नाही. स्वर 7 सांगितले 7 आणि 7 स्वराचे 7 शब्द बोधक आहेत. सा रे ग म प ध नि. किती झाले हे सा रे ग म प ध नि. 7च एक अक्षर. हे 7 अक्षर 7 स्वराचे बोधक आहेत. त्याच्यात पंचम नावाचा एक स्वर आहे, हे 7वा स्वर आहे. निषाद ऋषभ गांधार चळज मध्यम दैवत आणि पंचम. किती झाली स्वर सांगा बरं बाई. डबल सांगा. डबल सांगू काय लक्षात ठेवा. निषाद ऋषभ गांधार षडज मध्यम दैवत आणि पंचम. 7 स्वर बरोबर आहे ना. म्हणून स्वरा माझी सोहावा पंचमोहा. देवाची विभूती. देवाची काय बघा ज्ञानेश्वरी वाचा जरा म्हणजे कळेल तुम्हाला. बारीक काही लक्ष येत नाही तुम्ही. स्वरा माझी सोहावा पंचमुखा. सगळ्या स्वरात 7 स्वरात पंचम स्वर माझी विभूती आहे. भगवंताला फार आवडतंय कोणता स्वर पंचम. देवाचा आवडता स्वर आहे बरं भाऊ. हो आपल्याला कळत नाही म्हणा, गाता येत नाही म्हणा, पण पंचम स्वर देवाची विभूती ही विसरू नका. जे सारे गम धनी सा पुन्हा शेवटी सा येते ना, हे आठवा. पण सा पहिलाच आहे, पण सा रे ग म प ध नि हे 7 स्वर. आणि शेवटी सा तर पहिला सा आहे ते. याचा अर्थ ते आठवा नाहीये, अक्षर 7 आहे. आणि 7 अक्षर 7 स्वराचे बोधक आहेत. बोधक हे लक्षात ठेवा. हे सगळं जे गायनाचं अंग आहे हे अभ्यास कुठला आहे गर्गसंहिता. गर्गसंहितेमध्ये याचा सगळा विस्तार विस्तार. आणि या सगळ्या रागरागिण्यांनी भगवंताची स्तुती केली आहे. इतकं ते आता त्या गायनामध्ये. आता पहा मेघमल्हार नावाचा राग गायला पाऊसच पडते. पाऊस किती बकाळी पडली या समजा उदाहरणार्थ एवढी बकाळी पडली की का पाऊसच नाही म्हणून 2 महिने झाले. असा तुम्ही मात्र तुम्ही आताच्या गायकाला हे ज्ञान नाही हो. अकबराच्या काळात तानसेन होता. अकबराच्या काळात शिवाजी महाराजच्या अगोदर शिवाजी महाराजांचा दुश्मन आहे औरंगजेब. औरंगजेब आहे बरं. औरंगजेब आणि शिवाजी राजा काळ एक. आता शिवाजीच्या राजाचा काळ औरंगजेब, पण औरंगजेबाचा बाप शिवाजी महाराजांच्या थोडा अगोदर. त्याचं नाव काय शहाजहान. त्याचा बाप जहांगीर, त्याचा बाप अकबर. म्हणजे जवळजवळ शिवाजी महाराजांच्या अगोदर 150-150 वर्षांना अगोदर होता ते माणूस. कोणता अकबर. अकबराचे महाराणा प्रताप दुश्मन. म्हणजे महाराणा प्रतापाचा कट्टर बेस्टा कोण अकबर. अकबरला तोंड दिला असेल तर महाराणा. आपल्या राजस्थानचा महाराणा प्रताप तोंड दिले अकबराला. म्हणजे महाराणाच्या प्रतापाच्या काळात होते अकबर आणि त्याच्या मला वाटते पतरुंडाच्या काळात होते शिवाजी महाराज. औरंगजेब पतरुंड झाला ना. अकबराचा बघा ना जहांगीर. जहांगीराचा शहाजहान हे नातू आणि शहाजहानच्या औरंगजेब पंतू. म्हणजे अकबराचा पतरुंड आहे कोण औरंगजेब. म्हणजे त्यांच्या जवळच राहणारा नेहमी त्याला ते काय पगार किती देत असतील तिथे द्यायला पाहिजे. हे राजा आणि त्यांचा ते गायक त्याचं नाव तानसेन. तानसेन गायक म्हणजे लयचे हातात जवळजवळ संगत राहायचे ते. इतकाच मान अकबरा इतका मान त्याला. राजाचा म्हणजे संग राहणारा गायक आहे म्हणून सगळे लोक वंदनात राहायचे. कोणाची मेघमल्हार राग लावला रे लावला. नसलेले ढग येत होते. पाऊस सुरू होतो.
ही जादू कशाची या गाय पावर आहे की नाही बाई नाही भाऊ हो मेघाला प्रसन्न करून हो दीपक राग गायला रे गायला दिवा की बिन काळी वडता दिवा लागायचा काळी वडल्यावर लागले याच्यात नवल काय हो पण काळी न वडता दिवा आणि ठेवायचा दिवा आणि ह्यानं राग गायला दीपक की मनानं दिवा लावायचा भाऊ संगीतातली शक्ती सांगावी तुम्हाला हो बरं काय संगीत समजायचं तुम्हाला संगीतातून मनानं दिवा लागते मनानं पाऊस पडतोय हे आंबे सुद्धा फुटतात महाराज हे संगीत प्रेमी तुम्हाला माहित नाही मला वाटतं आमरटना रोज इथं भजन करायला जास्त आंब्याखाली माझ्याकडून पण नाही हो तुम्ही ठरा त्यांना कोटी महाराज तुम्ही हो मस्त तुम्हाला लावून द्यावी लावी नापी बस आंब्याखाली आणि हे कसं खरं हे बोलायला ते बरं का हे आता आम्ही नाही कोणता आंबा कोणाचा आहे असलं आंब्याखाली गायन करायचं सदा तुम्ही त्या वर्षी आंबा जास्त फुटणार एक छळ पाना फुटणार होते संगीत प्रेमी त्याला संगीताची आवड आहे म्हणला आंबे बघा तुम्हाला वाटते ते हो आता आपल्या दृष्टिकोनातून जडच आहे की होते त्याला जड नाही माझा चेतन विशिष्ट आहे सोडा तरी पण बिचारा फुटतंय म्हणजे त्याला गायनाची आणि गायनामध्ये एवढी शक्ती की आंबे फोडते हो दिवा लागते ही भावना आहे भावा याच्यात काय आहे भावना काय आहे ही अहो जगात भावना आहे ना सांगा बरं इथं लोचिंबक आणा हे लोखंड आहे जड आहे आणि लोचिंबक जड आहे पण दोन्ही धातू एकत्रित केल्या वळतंय की नाही आता तुमच्या हातातून असं वळलेलं वाटतं की नाही तुम्हाला आता लोचिंबक धरायचं तिकडं खेचते मग भावना आहे का नाही त्या जगात खरी मानी का आहो कसे काय असेल रे हा मला चेतन आहे रे मला चेतन आहे विशिष्ट ती भावना त्याच्यामुळेच आहे ना भावना आहे आपण जड म्हणतो त्या पदार्थाला पण त्याच्यात ती भावना आहे मग सांगा संगीतात ही जर जादू आहे तानसेन तसा होता म्हणून म्हणतो हो त्याच्या अगोदरचे आमचे आणि कृष्ण परमात्म्याचे भक्त म्हणून सुरदास तर ते पहिले कोण म्हणलं अक्रूर जन्मताचा आंधळे काही दिसत नव्हतं फिरता आंधळा मग तुम्ही म्हणाल अक्रूरजीला पुन्हा जन्म आपले अक्रूरजीला जन्म मिळाला सूरदास नावानं आता जन्मतात आंधळा का झाला असा एक प्रश्न येतोच मग भक्त तर खरे जे कृष्ण परमात्म्याला अक्रूराने चांडाळा आणणारा कोण आहे ते मथुरेला आणणारा कोण आहे अक्रूर भक्त देवाचा आणि अक्रूर कोणत्या भक्तीचा आचार्य हा पादसेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप आणि प्रत्यक्ष स्वरूप पाद सेवन भक्ती केली पण तेच भाऊ बिघडलं कसं बिघडलं अक्रूर म्हणजे त्यांच्या यादवापैकी अक्रूर आहे ना सोफर्क राजाचा सातवत नावाच्या वंशातला कॉल सातवत नावाचा एक यादवाची शाखा सातवत कोणती शाखा सातवत भोजवंशी अंधकवंशी अशी यादवाची शाखा आहे तो गावाला शाखा आहे त्यापैकी सातवत नावाचे वंश शाखा आणि त्या शाखेतला एक राजा होता सोफल्क आणि सोफल्काचा पोरगा अक्रूर आणि देवाच्या खानदानीतलाच ना भाऊ घेतला म्हणा की आता मग देवाची मोकळी कुत्रंडी पसरून जायला आपल्या घरच्या माणसाला आता श्रीरामदासच्या तुला काय जायला नाही जाय भावी बसून या आता नाही माणूस हे असा पडला चला आपलं घरच ते अक्रूरला मोकळं पण अक्रूराला देवाच्या 16,108 बाय आणि त्या बोलायच्या भाया देर म्हणून आपलं देर भाया म्हणून आपासाहेब काही म्हणतात ना भाया बोल पण ते बायात बसून एक दिवशी प्रणय चेष्टा करू लागला लक्षात प्रणय चेष्टा म्हणजे कळल्या हा जरा वेगळ्या दृष्टीने त्या बायाकडे बघायला आणि हे देवाला न सांगता कळते बरं न सांगता कळते म्हणून त्याला देव म्हणतात कृष्ण परमात्म्याने ओळखलं की अक्रूर वाड्यात चाललाय पण भावना मात्र बदलली याची भावना माईसारखी बहिणीसारखी राहिलेली नाही देव एक दिवशी नेमकी येण्याची प्रणय चेष्टा करू लागली बायाला खाऊ भाऊ करू लागले बाया निर्मळ पण हे असं देवानं ओळखलं आणि देवानं शाबून मूर्खा पुढच्या जन्मात तुला आंधळ
जन्मतात आंधळे. मग हे आंधळे कुळे लंगडे आपल्याला वाटतं एक तासात देवाना असं ठीक आहे हे का नरगुण्याचा वैषम्याचा दोष लागेल त्याला तर होय. तुम्हाला लंगडे केले ना आम्हाला चांगलं फुले म्हणजे पराक्रम केले काहीतरी केलं असेल ना कुठेतरी. फुकट कसं होईल होय हा ना गळा बसलाय गळा शेकायले असतील का नाही दिले हा काहीतरी म्हणलं असेल कोणाला तरी वापरा लावला असेल तो हा या जन्मात नाही पहिल्या जन्मात नाही या जन्मात आहो मानावं लागेल का नाही. याच्या गावात गेलाय उगच होतो गेलाय बघा ना तुम्ही बोलायला हा याय नाही जागे मला काय करावं असं हे पहिले कर्म आताचे कर्म कोणते का होईना पण उभे अक्रोड महाराज अक्रोडीचं गायन फार चांगलं होतं. एकदम आपला टाइम संपला नाही गायन नाही टाइम संपला. महाराज अक्रोडजी आणि सुरदास नावानं अवतरले आणि सुंदर देवाचं भजन करीत होते. देव त्याला प्रसन्न होत होता. नवे नवे उद्या बघू त्याला भगवान परमात्मा एवढा डोळे दिले पुन्हा त्यानं गायन केलं तर एका राजाच्या घरी तर तिथं डोळे मिळाले अक्रोडाला ह्याला हो त्या सुरदासाला हो. म्हणजे गायनात शक्ती आहे हे मी सांगायलो. फक्त हेच आहे गातोचेची नाही ठावे. महाराजचं डोसकं इथं उठायले. महाराजचं डोसकं कुठं उठायले गातोचेची नाही ठावे. बाबा गायनात आहे चांगलं गायन आहे देव प्राप्तीचं साधन आहे बाबा त्याच्याबद्दल वाद नाही. पण तू काय गायला हे तुला माहित नाही. फक्त तुझ्या डोसक्यात तोंडवासी काही द्यावे. फक्त तोंड वाचायला ते पैसे देण्यासाठी वाचायला देवासाठी तू वाचीनास ना तोंड असं कोणाला म्हणायचंय तुकोबारायला म्हणायचंय. चला